नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, हा विठ्ठल नगर आणि दत्तनगरचा कोणताही पल्लेवारच्या वाडीजवळचा या इथं हमेशाच घराणा आहे लाईनचं. नेहमीच त्रास आहे आमच्या लोकांना. इकडे एमएससीबीला बोललं तर पाठवतो 3 वाजल्यापासून आता आले संध्याकाळचे लोक. ते तरी काय करतील बिचारे. लाईनीचं काम आहे, जबाबदारीचं काम आहे. म्हणून वाणी साहेबाला सांगायचं, त्यांच्या वरिष्ठाला सांगायचं, यवतमाळ नागपूरवाल्याला याचा कायमचा बंदोबस्त करा. इकडल्या लोकांना त्रास आहे. मीटर तर जरासं सहन होत नाही तुम्हाला. स्मार्ट मीटर लावा म्हणता. तुमचा घरचा माल आहे का स्मार्ट मीटर लावाले? इकडे जरासं एक महिना लेट झाला तर मीटर काढायला येतात. सांगायचं तात्पर्य, आता रातच्यानं ते लाईनमन लोक गरीबाचे लेकर राहतात, ते बी वायरमन लाईनमन, त्याला तुम्ही आता रातच्यानं हेल्पाटे द्यायला लावता. हे चुकीची पद्धत आहे. 3 वाजल्यापासून फोन करत आहे, पाठवतो, संध्याकाळी पाठवले. म्हणून हे कायमचा बंदोबस्त करण्यात यावे असं आमच्या सर्व या विठ्ठलनगरातील भागातील आणि दत्तनगर भागातील लोकांचं, नागरिकांचं म्हणणं आहे. आमच्या इथं नागरिक तुम्हाला त्रस्त झालेले आहे बिचारे. जेवले नाही. लहान लेकरं आहेत त्या ठिकाणी. लहान लेकरं कसे झोपणार आहेत? आणि एक दिवस लेट झाले, 1 महिन्यातून एखादा दिवस तर त्याला तुम्हाला ते समजा कायम ते मीटर काढायला येतात. म्हणून हा ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमएससीबीच्या यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र.